आणि आता एक नजर राज्यातल्या विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे. जिल्हा झटपट. यंदाच्या गणेशोत्सवात पुण्याच्या दगडूशेठ हलवाई गणेशोत्सव सजावटीत पाहायला मिळणार हिमाचल प्रदेशमधल्या जटोली शिवमंदिराची प्रतिकृती. आशियामधील सर्वात उंच शिवमंदिर म्हणून जटोली मंदिराची ख्याती. यवतमाळ जिल्ह्यातल्या दारव्हा इथं प्रतिबंधित कपाशीचं बियाणं जप्त. 19 लाखांचा माल जप्त. 6 आरोपींना अटक. पावसाळ्यात दरडी कोसळण्याचा धोका लक्षात घेऊन नेरळ ते माथेरान मिनी ट्रेन 15 ऑक्टोबरपर्यंत बंद राहणार. अमन लॉज ते माथेरान ही शटल सेवा मात्र राहणार चालू. मोफत आरोग्य सेवा मिळण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाची आयुष्मान भारत योजनेअंतर्गत नोंदणी करण्याच्या आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र प्रमुख डॉक्टर ओमप्रकाश शेटे यांच्या सूचना. धुळे शहरातील ग्रीन धुळे वृक्ष टीमतर्फे 25,000 सीड बॉल आणि 25,000 वृक्ष बिया लळिंग कुर्णाच्या क्षेत्रात टाकण्यात येणार. नांदेडमध्ये हिंगोली भागात वजीराबाद पोलिसांनी 3 गावठी पिस्तूल आणि 5 जिवंत काडतुसे बाळगल्याप्रकरणी 3घांना केली अटक. शिवराज्याभिषेक सोहळा दिनानिमित्तानं श्री शिवराज्याभिषेक सोहळा समितीतर्फे नागपुरातील शिवतीर्थ गांधी गेट महाल इथं चित्रकला स्पर्धेचं आयोजन. लातूरमध्ये ज्ञानसागर महाप्रकल्पाच्या लोकार्पण समारंभात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य भैयाजी जोशी यांच्या हस्ते 31 विषयातील 1051 ग्रंथांचं प्रकाशन. आणि अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर परिसरात शेतवस्ती चोरी करणाऱ्या 4 आरोपींना 3,57,000 रुपये किमतीच्या मुद्देमालासह स्थानिक गुन्हे शाखेनं केली अटक.